नमस्कार, सहारा प्रणाम. खबर विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. आज खबर विशेष मध्ये आपण चर्चा करणार आहोत इजिप्तमध्ये जी समस्या उभी राहिलेली आहे. हुस्नी मुबारक हे इजिप्तचे राष्ट्रपती आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये एक मोठं जन आंदोलन इजिप्तमध्ये सुरू झालेलं आहे. याचा भारतावरती काय थेट परिणाम होऊ शकतो या विषयाबद्दल आज आपले पाहुणे आहेत आजच्या या खबर विशेष मध्ये. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रोगेजी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेश शर्माजी, आपलं स्वागत करतो मी आमच्या या कार्यक्रमात. मला पहिल्यांदा हरीशजी तुम्हाला विचारायचं आहे की इजिप्तमध्ये हा जो सगळी समस्या सुरू झाली, पहिल्यांदा ट्युनिशियामध्ये एक जणात लोकांचा उठाव झाला तिथल्या सत्तेच्या विरोधात, कारण महागाई वाढलेली होती, इन्फ्लेशन वाढलेलं होतं आणि ते लोकांना सहन होण्याच्या पलीकडचं व्हायला लागलं होतं. तिचं सत्ता परिवर्तन झालं. त्याच गोष्टींवरतून आज इजिप्तमध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे. या आंदोलनाचे काय थेट परिणाम जाणवत आहेत? ट्युनिशियामध्ये झालं, त्याच्यानंतर आता इजिप्तमध्ये होत आहे. इश्यूज काय आहेत? वेगवेगळे इश्यू आहेत. हा एकच महागाईचा इश्यू आहे इजिप्तमध्ये असं नाही आहे. तर अनेक आहे की अनेक वर्षानुवर्ष हुस्नी मुबारक त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहेत आणि ज्या वेळेला अनेक वर्ष एखादा माणूस सत्तेमध्ये बसतो तेव्हा लोकांच्या अपेक्षाही फार वाढलेल्या असतात आणि ज्या वेळेला त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला जनतेचा एक उद्रेक होतो आणि तो उद्रेक झालेला आहे. त्याचे नक्कीच परिणाम भारतावरतीच होतील असं नाही आहे, तर संपूर्ण जगावरती होतील आणि त्यामुळे ही आंतरराष्ट्रीय समस्या आहे. आमची राष्ट्रीय समस्या आहे, त्याचबरोबर ती आंतरराष्ट्रीय समस्या आहे. जर त्याला वेगळ्या प्रकारचं वळण जर लागलं तर त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. आखाती प्रदेशामधून आपल्यामध्ये खनिज तेल मोठ्या प्रमाणामध्ये येत असतं आणि ते जर थांबलं तर त्याचा परिणाम प्रचंड प्रमाणामध्ये आज आमच्या अर्थव्यवस्थेवरती होऊ शकतो. जगातली आज एक सुदृढ अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे बघितलं जातं, परंतु ही जी सुदृढ अर्थव्यवस्था आहे ती सुद्धा विस्कळीत करण्याची क्षमता, ताकद ह्या उद्रेकामध्ये आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे होऊ शकतो. भारतीय जनतेने समंजसपणे, डोळसपणे या घटनेकडे बघून त्या दृष्टीने निर्णय करायला पाहिजेत असं मला वाटतं. मला याच्या कंटिन्युएशन मध्ये राजेशजी आपल्याला विचारायचं आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये भारतामध्ये तरी सतत वाढ होते. 6 महिन्यात 7 वेळेला किमती वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला माहिती आहे आंतरराष्ट्रीय बाजारात तर $104 पर्यंत तेलाच्या किमती गेल्या आहेत, क्रूड ऑइलच्या. याचा काय परत या इंधनाच्या किमतींवरती भारतात परिणाम होईल आणि अशा वेळेला इथल्या महागाईचं, इथल्या इन्फ्लेशनची पोझिशन काय असेल? हे जे इजिप्तमध्ये जे घटना चाललेली आहे मुबारकच्या विरोधात जे आपण सांगितलं, ते इनडायरेक्टली आपण जर संपूर्ण जगात ते बघायला गेलं, राईट फ्रॉम अल कायदा अँड एव्हरीबडी, तर इस्लामिक कट्टरपंथ जसं अफगाणिस्तानमध्ये बघायला आपल्याला मिळाला जे हाल झाला ते इथे दिसत आहे. कारण हे जे क्रूड ऑइल्स आणि हे जे सगळे गोष्टी आहेत, आता $99 ते $104 पर बॅरल जे आता झाला, आता आपल्याला जे कळलं त्याच्यामध्ये इस्लामिक कट्टरपंथ कुठेतरी दिसते. मीन्स त्यांना इलेक्टेड गव्हर्नमेंटला ते सांगतात गिव्ह मी टाइम टिल सप्टेंबर, ते सांगतात नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही निघा. म्हणजे हे जे तुम्ही बोलले हे डिक्टेटरशिप म्हणजे राजशाही टाईप. आणि अल कायदा जसं अफगाणिस्तानमध्ये केलं, ट्रेनिंग कॅम्प पाकिस्तान मदत केलं. आज पाकिस्तान भिकारी झालेला आहे. आज एक कप चहा सुद्धा त्या लोकांना दिवसात एकदा ते लोक गिळतात. मग हे जे गोष्टी आहेत त्या आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल असर तर होणारच, ते प्रश्नच येत नाही रिलेटेड टू ऑल द ऍक्टिव्हिटीज. पण हे जास्त जे आहे प्रॉब्लेम बिकॉज ऑफ इस्लामिक कट्टरपंथ. आणि याच्यात आणखीन एक जो धोका आहे दिसतोय की इस्लामिक ब्रदरहूड ही जी अल कायदाला जन्म देणारी संघटना होती ही इजिप्तमध्ये पाळमुळं रोवून आहे. तिचा संपूर्ण बेस इजिप्तमध्ये आहे. येणाऱ्या इजिप्तमधल्या सत्तेवरती जर का इस्लामिक ब्रदरहूडचा प्रभाव राहिला तर त्याचा आतंकवाद म्हणून तर परिणाम होईलच, संपूर्ण आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरती याचा परिणाम होईल. अशा परिस्थितीत भारताची भूमिका काय राहील? नाही, मी मगाशी आपल्याला सांगितलं का नाही की अल कायदाला जन्म देणारी ही संघटना असं आपण म्हणत आहे आणि तसं जर ते असेल तर याचा नुसता भारतानेच नव्हे तर संपूर्ण जगाने संघटितपणे, एकत्रितपणे विचार करण्याची गरज आहे. कारण या अल कायदामधून अमेरिका पण सुटलेली नाहीये. पाकिस्तानमध्ये तर दिवसाला 2 स्फोट होत आहेत. म्हणजे ज्या पाकिस्तानने या अतिरेकी संघटनांना जन्म दिला
त्या पाकिस्तानमध्ये रोज दिवसाला एखादा तरी स्फोट घडून येतो आहे. आणि ह्या अमेरिकेला पाठीशी घालणारी एका काळामधली अमेरिका, त्यांना सुद्धाही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. आणि म्हणून मी एक म्हणेन की हा जो प्रश्न आहे तो राष्ट्रीय नाही, तो आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. आणि या प्रश्नाकडे ह्या आमच्या देशातल्या सरकारने गंभीरपणे बघणं आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाची सुद्धा जेव्हा राष्ट्रीय संकट येतं त्यावेळेला त्या राष्ट्रीय संकटाचा सामना जो असतो तो आम्ही सगळ्यांनी मिळून करायचा असतो. ते राष्ट्रीय संकट असतं. आज याच्यामधून जर अफगाणिस्तान सारखी परिस्थिती जर इजिप्तमध्ये निर्माण होणार असेल तर मी म्हणेन की राष्ट्रीय संकट आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी आपण सगळ्यांनी समर्थपणे एकजुटीने उभं राहणं आवश्यक आहे. पण आता हा जो संपूर्ण प्रश्न आहे हा वेगळ्या अर्थाने आणखी मला जो धोकादायक वाटतोय की त्या ठिकाणी जी मागणी केली जाते ती लोकशाहीसाठी केली जाते. एक 30 वर्षाचा आपण म्हणू इन्कम्बन्सी फॅक्टर त्या ठिकाणी झालेला आहे. त्या ठिकाणी इन्फ्लेशन झालेलं आहे, प्रचंड महागाई आहे, प्रचंड भ्रष्टाचार आहे. येमेनमध्ये लोकांनी लोकशाहीची मागणी केली, इजिप्तमध्ये करतायत, जॉर्डनमध्ये त्यांनी ऑलरेडी सत्तापालट कबूल केलेला आहे तिथल्या राजांनी. संपूर्ण अरब राष्ट्रांमध्ये एकतर राजेशाही आहे किंवा हुकुमशाही आहे. त्यामुळे हे वारं पसरत पसरत भारताच्या सीमेवरती येऊन ठेपणार आहे का? आणि याला मग भारत कसा मुकाबला याचा करू शकेल? कारण काही अर्थाने या समस्या मग भ्रष्टाचाराच्या असतील, इन्फ्लेशनच्या असतील, महागाईच्या असतील, या सगळ्या समस्या भारतातही आहेत. तर याला सामोरं जाण्याचं काम भारत कसं करू शकेल असं वाटतं? हे बघा, भारतात पसरलेला आहे हे सांगू नका की पसरणार. काश्मीरमध्ये काय हालत आहे, एकही काश्मीरी पंडित आपल्या घरात आहे. आज काय हालत झालेली आहे तिथे. काश्मीरी जे मुसलमान जे करतात तिथे भाजपच्या मध्ये जे निवडणुका झाल्या होत्या विधानसभाच्या, मी ऑब्झर्व करत होतो. तर मला जे आमचे पर्यवेक्षक होते तन्वीर अहमद त्यांनी सांगितलं की काश्मीर में अभी भी 1.25 लाख भारतीय जनता पार्टी के वोटर आहे. काश्मीरी घाटीमध्ये जे राष्ट्रावर प्रेम करतात त्यांना वाटतो की 370 निघायला पाहिजे, कॉमन सिव्हिल कोड असायला पाहिजे. पण त्यांच्या घर जाणण्यात आलं, त्यांचे म्हणजे सिस्टर्स मदर्स ना घरातून बाहेर काढण्यात आलं. मग मी त्यांना विचारलं की अच्छा तिथे बोले वहां पे अलगाववादी फैल चुके हैं. तिथे अलगाववादी एवढे पसरलेले आहेत आणि जे आहेत ते त्यांच्या प्रेशरमध्ये आहेत. पाकिस्तानचा सपोर्ट आहे आणि अल कायदा लष्कर ए तोबा आहे. म्हणजे हे जे सांगतात जे अफगाणिस्तान भिकारी झालं, आज काश्मीरमध्ये रिअल काश्मीरी आयदर मुस्लिम हो असो की हिंदू असो पण टोटल अलगाववादी यांनी जेव्हापर्यंत गव्हर्नमेंट आर्मीला सांगणार नाही की अलगाववादी दिसतात, जगमोहननी काय केलं होतं, जरा दिसलं लगेच शूट. त्यांनी 14 दिवस मध्ये 1000 लोकांना शूट केलं आणि कंट्रोल केलं जम्मू काश्मीरमध्ये. मग तसं जर केलं ह्या हिंदुस्थानमध्ये तरच हे थांबणार. नाही तर अल कायदा जसं पसरलं. आज तुम्ही मलेगावमध्ये काय हालत होती, डायरेक्ट लादेनचे फोटो लावून लोक रोडावर उतरले होते आणि कोण नियाल अहमद सारखे लोक. तर मग हे काय अल कायदा काय पसरलाय? पण अल कायद्याला कुठे ना कुठे थांबावं लागेल. आणि ह्याच्यासाठी जे आमचे वरिष्ठ नेते आहेत हरीश रोगेजींनी सांगितलं की राष्ट्रीय संकट समजून सगळ्यांनी एकत्र, नो पार्टी पॉलिटिक्स, काँग्रेस बीजेपी राष्ट्रवादी सगळ्यांनी एकत्र येऊन आणि ह्याच्या समोर जाऊन जे अल कायदा जे अलगाववादी फोर्स टेरर त्याला डायरेक्ट शूट करा. हा जो नो कॉम्प्रोमाइज आपण जो म्हणताय की भारतातल्या दोन्ही पक्ष वेळ होते ब्रेकची, म्हणून मी फक्त या मुद्द्यावर आपण नक्कीच कंटिन्यू करणार आहोत. पण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची.
खबर विशेषमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो या इजिप्तच्या सगळ्या समस्येबद्दल. मला आता पूर्ण वेगळ्या अर्थाने या विषयाबद्दल चर्चा करायची आहे. आपण जी तुलना करत होतो की आज इजिप्तची अवस्था काय आहे. इजिप्तच्या समस्येमुळे $104 वरती तेलाच्या किमती गेलेल्या आहेत. इन्फ्लेशनचा रेट इजिप्तमध्ये 13.5% वरती आहे. इंटरेस्ट रेट, मिनिमम इंटरेस्ट रेट इजिप्तमधला हा 12.5% आहे. व्याजाचा जो आकारला जातो, जो डेफिसिट, बजेट डेफिसिट जो आहे तो 11%च्या आसपास आहे. अशा परिस्थितीमध्ये एक समृद्ध असलेलं राष्ट्र पण आतापर्यंत झाकून ठेवलेल्या या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी आकडेवारीमुळे इतकी मोठी समस्या त्या ठिकाणी उभी झालेली आहे. एक्झॅक्टली असंच चित्र आपल्या शेजारच्या पाकिस्तानामध्ये आहे आणि याच्यात निम्म्या प्रमाणामध्ये असेल, पण भारतामध्ये पण हेच चित्र आहे. तर कशा पद्धतीने या गोष्टी उभ्या राहतील? बघा टकलेजी, आता मगाशी तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रश्नाची चर्चा करता आणि ते राजेशभाई म्हणतात की या प्रश्नांच्या मध्ये आपण राजकारण नाही आणायचं, पण त्यांना संधी मिळाली की ते राजकारण आणतातच. त्याने काश्मीर आणलं, त्याने मालेगाव आणलं. आता हे जे चर्चेचे इश्यू तर वेगळे इश्यू होऊ शकतात, ह्या चर्चेमध्ये येण्याची गरज नाही. आणि राजेशभाईंना मी एक आठवण करून देऊ इच्छितो की 372 कलम जे घटनेमध्ये घातलं गेलं त्यावेळेला यांच्या पक्षाचे म्हणजे त्या काळातला त्यांचा जनसंघाचे फाउंडर मेंबर, कळलं का नाही, जनसंघाचे फाउंडर श्यामाप्रसाद मुखर्जी हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये होते. सांगायचा मुद्दा हा आहे की नको त्या गोष्टीची नको त्यावेळेला चर्चा करायची नाही. त्याच्याचे काश्मीरवरती जर चर्चा करायची असेल, मालेगावचं, आता ते मालेगावमध्ये कोण करतायत आपण रोज वाचतोय वर्तमानपत्रामध्ये. मला माझ्या धर्माचा अभिमान आहे, वसुधैव कुटुंबकम अशी हिंदू धर्माची संकल्पना मांडली जाते आणि त्याच हिंदू धर्मामध्ये आतंकवादी निर्माण होतात हे येत आहे जगाच्या समोर. त्याची चर्चा या ठिकाणी तुम्ही जो विषय नाही याने काढलं म्हणून मला त्यांना उत्तर द्यावं लागलं. तुम्ही एक जे सांगितलं की जे पाकिस्तानमध्ये घडतंय, जे इजिप्तमध्ये घडतंय, ते आमच्या देशामध्ये घडतं का? आमच्या देशामध्ये कदापि ते घडणार नाहीत. मी आपल्याला एकच सांगेन की 2008, ऐकून घ्या राजेशभाई, 2008 आणि 2009 या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं की अमेरिका जी महासत्ता होती त्यांचं दिवाळं वाजलं आणि तशा अवस्थेमध्ये सुद्धा या देशाचे अनेक प्रश्न असताना सुद्धा या देशाची अर्थव्यवस्था सुदृढ होती. आजही विकासाचा दर हा 9.5 आहे. कदाचित आणखी पुढच्या 6 महिन्यामध्ये तो 10%च्या वरती जाण्याची शक्यता आहे. एकच मी आपल्याला सांगेन की हे ज्या वेळेला सांगतायत की यांच्या काळामध्ये याने ज्या वेळेला सत्ता सोडली त्यावेळेला पेट्रोलचे दर जे होते ते $36 पर बॅरल होते. आज तेच दर 100 रुपयाच्या वर म्हणजे आजचा दर जो आहे तो $104 आहे. आणि हा कोणाच्याही हातामध्ये नाहीये. आम्हाला जेवढे जे पेट्रोल जे लागतं, आम्हाला जे खनिज तेल लागतं त्याच्यातला 80% आम्ही आयात करत असतो. आणि त्यामुळे या देशातल्या सर्वसामान्य जनतेपेक्षा सर्वसामान्य जनता मोठारी उडवत नाही, परंतु हा जो मधला जो वर्ग आहे आणि वरचा जो वर्ग आहे ज्याला आपण श्रीमंत वर्ग म्हणतो आणि उच्चभ्रू जो मध्यम वर्ग आहे की ज्याच्या घरामध्ये 2-2, 3-3 गाड्या आहेत, मुलाला पण गाडी आहे, बायको. हा जर टॅकल करायचा असेल महागाई जी म्हणता, ह्या संपूर्ण महागाईचा परिणाम जो आहे तो त्या पेट्रोलमुळे आहे, खनिज तेलांच्यामुळे, आणि म्हणून त्याचं कन्झम्पशन कमीत कमी कसं होईल ही बघणं ही सुद्धा राष्ट्रीय गरज आहे असं मी मानतो. मी महागाईचं समर्थन करत नाही, परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून ज्यावेळेला तुम्ही विचार करता, मी काय अर्थतज्ञ नाही, परंतु सर्वसामान्य माणसामधला एक कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला मी त्याच्याकडे बघतो त्यावेळेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हे जे घटक आहेत या घटकांचा सुद्धा आमच्या देशावरती परिणाम घडत असतो, होत असतो आणि होणार आहे. कारण आजच्या आधुनिक काळामध्ये कुठल्याही देशाला जगापासून वेगळं करता येत नाही. जागतिक परिणाम जे घडतात त्याचे परिणाम आमच्या देशामध्ये होत असतात. पाकिस्तान होणार नाही, इजिप्त होणार नाही, हे लक्षामध्ये घ्या. माझं प्रश्न विचारण्याचा हेतू हा आहे की जर त्या ठिकाणी 13.5% इन्फ्लेशन आहे तर माझ्या देशामध्ये 19.5% इन्फ्लेशन आहे. त्या ठिकाणी जर का 12.5% इंटरेस्ट रेट आहे, माझ्या देशामध्ये 19% इंटरेस्ट रेट घेतला जातो. तिथं जर 11% डेफिसिट आहे तर इथं सुद्धा 60% डेफिसिट आहे. पुढच्या वर्षाचं महत्वाकांक्षा 5% वरती आणावी अशा पद्धतीची आहे. तर आकडेवारीमध्ये तर मी क्वालिफाय होतो. आकडेवारीमध्ये या भारतातली आकडेवारी इजिप्तच्या आकडेवारीशी क्वालिफाय होते, कम्पेरेबल आहे. आणि तिथली लोकसंख्येच्या तुलनेत माझ्या इथली लोकसंख्या दसपट आहे. त्यामुळे इथं त्याच्यामुळे भोगावं लागणारी लोक पण तितकी जास्त आहेत.
मग हे आंदोलन अशा प्रकारचं आंदोलन इथं उभं राहील का? टकले साहेब, आपल्या प्रसार माध्यमांची सुद्धा जबाबदारी तितकीच आहे. तुम्ही आंदोलन घडेल का, आंदोलन उभं राहील का, म्हणजे आंदोलनाला प्रोत्साहित करतात का? मी एक सांगेन आपल्याला की ज्या वेळेला अशा प्रकारचे प्रश्न देशामध्ये निर्माण होत असतात त्यावेळेला लोकांच्या मध्ये घबराट न पसरवता वस्तुस्थिती लोकांच्या समोर मांडण्याची जबाबदारी सुद्धा प्रसार माध्यमांची आहे. मी एक सांगेन की या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि ज्या वेळेला तुमचा विकास होत असतो त्यावेळेला इन्फ्लेशन वाढतं. आता उदाहरणार्थ मी सांगेन, निसर्गामध्ये जे बदल घडतात, मधल्या काळामध्ये कांद्याचा भाव 80 रुपये झाला होता. हे लोक रोज बोंबलत होते कांदा कांदा कांदा, परंतु यांना मी आठवण करून देईन की 2003 सालामध्ये 100 रुपयेपर्यंत जाऊन पोहोचला होता. 2003 सालामध्ये त्याचं भांडवल आम्ही केलं नाही. काही त्या तात्कालिक परिस्थितीमध्ये असल्या घटना घडत असतात. अवकाळी पाऊस पडला, हे काही तुमच्या आणि माझ्या हातामध्ये नाही, डॉक्टर मनमोहन सिंगांच्या हातामध्ये नाहीये. आज पर्यावरणामध्ये बदल घडतोय, निसर्गामध्ये बदल घडून येत आहेत आणि त्या निसर्गाला कंट्रोल करणारी ताकद अजूनही निर्माण व्हायची आहे. मी समर्थन करत नाही, हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आणि म्हणून अशा प्रकारच्या अशा गोष्टींचं भांडवल करून लोकांच्या पूर्णपणे वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. आपण करण्याची काय गरज? हा पुन्हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठीचे सुद्धा मुद्दे पूर्णपणे वेगळे आहेत. त्यामुळे त्यासाठी पुन्हा वेगळा याबद्दल चर्चा होऊ शकते. मला याच्यामध्ये जे विचारायचं आहे की ही पण वस्तुस्थिती आहे की ज्या वेळेला एनडीए सरकारचा काळ होता त्याही वेळेला पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किमतींमध्ये फ्लक्च्युएशन आंतरराष्ट्रीय भाव वाढले होते, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होत होत्या. त्यावेळच्या ज्या फ्लक्च्युएशन्स होत्या ते $36 नव्हतं, ते $86 पर्यंत मॅक्सिमम किमती त्यावेळेला होत्या. पण या ठिकाणच्या बघा त्याही पलीकडे जाऊन सांगतो की 96 साली ज्या वेळेला मनमोहन सिंगांचं सरकार उतरलं, कारण मी या फिगर्स काढून शोधून मग आता इथं ठिकाणी 80 नाही, मी करेक्शन करतो, 78 झाले होते आणि ज्या वेळेला सत्ता सोडली त्यावेळेला 78 पर्यंत. आपण 36 म्हणत ठीक आहे, आपणच 78 म्हणताय. पण तरी सुद्धा माझं एवढंच म्हणणं आहे की त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या किमतींवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रकार झालेला होता. आज आपण म्हणताय राष्ट्रीय समस्या म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. आपण एकत्र येऊन कोणता पर्याय काढाल की या सगळ्या जागतिक तेलाच्या किमती ज्या वाढत आहेत याचा इथल्या व्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून काय मार्ग भाजप आणि काँग्रेस मिळून एकत्र येऊन अशा राष्ट्रीय समस्येत काढू शकेल? नाही, मी लगेच हे जे आपण सांगितलं की जॉईंट येऊन काय काय मार्ग, ते तर पार्लमेंटरी लेवलवर जे आपले एक्सटर्नल अफेअर्स, फायनान्स हे सगळे मिळून, पेट्रोलियम मिनिस्ट्री हे सगळे मिळून याच्यावर काय प्रिन्सिपल इकॉनॉमी डेव्हलप करू शकतात ते तर ते लोक करणार. आपल्या लेवलवर तर हे विषय मला वाटत नाही की आय एम इन ए पोझिशन टू रिप्लाय दिस, हा या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या स्थितीत नाही. पण नक्कीच आणखीन ज्या गोष्टी आहेत, आपण करप्शन थांबवू शकतो. जसं 2G मध्ये एवढा मोठा घोटाळा झाला, आज ईडी राजा अरेस्ट झाले, ते पैसे आपण आणू शकतो. स्विस बँकमध्ये पैसे आहेत ते आणू शकतो. असे खूप जे पैसे आहेत ते जर आपण आणला आणि सबसिडाईज केलं, एनडीए मध्ये जर आपल्या लक्षात असेल, आपण खूप जे रिक्वायर्ड डेली नीड्स होते त्याचे आपण भाव वाढायला दिला नाही. आपण भ्रष्टाचार कमी केलं, डेव्हलपमेंट म्हणजे जिथे प्रयत्न असेल आपण भ्रष्टाचार थांबवण्याचा प्रयत्न केला. कारण इंडियाचं जे सोशो इकॉनॉमी आहे ते एवढं करप्शन म्हणजे यानं थांबवणं, कमी करणं हे सध्या पर्याय आपल्याला शोधायला पाहिजे. मग हे करून जे काही परिस्थिती समोर येईल आपण त्याला मात देऊ शकतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी, सेना, ऑल पार्टीज, आय एम नॉट टॉकिंग ऑफ महाराष्ट्र, संपूर्ण देशात आणि मिळून जर इच्छाशक्ती असेल. बांगलादेश समोर झाला होता, अटलजींनी इंदिराजींना पार्लमेंटमध्ये दुर्गा म्हणून रूप दिला होता आणि सांगितलं तुम्ही आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि पाकिस्तान, बांगलादेश वेगळं त्यावेळी केलं आणि त्याच्यामध्ये इंदिराजींचे आम्ही आभारी आहोत. नाहीतर आज इंडियाची हालत काय झाली असली. पण आज हे सहकार्य भाजप करेल का? 100% करण्यापूर्वी संसदेचं अधिवेशन होऊ नये दिलं. नाही, त्याचं उत्तर मी देतो आपल्याला. जेपीसी आमची मागणी होती, अजूनपर्यंत जेपीसीच्या रिक्वायरमेंट केले नाही. एडी राजानं जे गिरफ्तार त्यांना करावा लागला, आज त्यांना मान्य करावं लागलं की झालं 4 कोटीचा लायसन्स तुम्ही जाऊन सौदी अरेबियामध्ये 11,000 कोटीमध्ये विकणार, 80 कोटीचा लायसन्स तुम्ही 22,000 कोटीमध्ये विकणार, म्हणजे 176 लाख करोड रुपीज. इंडिया गव्हर्नमेंटचा बजेट किती? 20 लाख कोटीचा. आणि हे एक प्रकरण मध्ये 176 लाख कोटी रुपये भ्रष्टाचार. तर जेपीसीची मागणी काय रास्त नाही? पार्लमेंट कसं चालणार? देशाचे लोक काय सांगणार? म्हणून आमची मागणी होती की जेपीसी तुम्ही फॉर्म करा. कारण जेपीसी मध्ये डायरेक्ट दंडित करण्यात येतो. पब्लिक अकाउंट कमिटीमध्ये डायरेक्ट फक्त रिलेटेड टू अकाउंट वी कॅन एन्क्वायर, वी कॅन टॉक. त्याच्यामध्ये कॅबिनेट मिनिस्टरला असं बोलू शकत नाही. या समस्येवरून जर का एक विशेष अधिवेशन घेण्याची वेळ आली या आंतरराष्ट्रीय आम्ही मदत करू. जसं बांगलादेशमध्ये अटलजींनी केलं होतं, जनसंघची भूमिका बरोबर होती इंदिराजीच्या बरोबर, तसं आम्ही मनमोहन सिंगच्या बरोबर येऊ या इजिप्तच्या मुद्द्यावर. पण जसं रोगे साहेबांनी सांगितलं की काय नाही, 26/11च्या टेरर अटॅक काय होता?
ते कोण, ते पाकिस्तानी जाहीर सिद्ध झाले ना काश्मीरमध्ये. म्हणजे हे सगळे आहे, एकच मार्ग आहे, अल कायदाच्या जे जे टेररिस्ट कुठे येतात त्यांना शूट करा. दिस इज द ओनली अल्टरनेटिव्ह विच कॅन स्टॉप इजिप्शियन सिस्टम इन इंडिया. या समस्येशी जोडलेल्या अनेक गोष्टी आहेत ज्यावरती आपल्याला अजून बोलायचंय, पण आता पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. खबर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय इजिप्तच्या समस्येचा भारतावरती थेट काय परिणाम होऊ शकेल. मला हरीजी तुम्हाला विचारायचं आहे पुन्हा एकदा की सुएझ कालवा, ज्या कालव्यातून अख्ख्या जगामध्ये या आखाती देशांमधल्या तेलाचा आणि इतर वस्तूंचा अर्थव्यवस्था या ठिकाणून चालते, सगळा व्यापार होतो, या सुएझ कालव्यावरती इजिप्तचं थेट नियंत्रण आहे, कारण सुएझ बंदरच इजिप्तमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये जर का या बंदरावरच्या, कारण हुस्नी मुबारकांची भारताचे मैत्रीपूर्ण संबंध होते अगदी अलिप्त राष्ट्रवादापासून, आज तसं जर घडलं नाही, येणाऱ्या सत्तेबरोबरचे ते संबंध नसले, तर याचा काय काय परिणामाला भारत सरकार तोंड द्यायला तयार राहू शकेल आणि काय मार्ग याच्यातून काढू शकेल. एक बघा टकले साहेब, ज्या घटना घडणार असतात त्या तुम्ही थांबवू शकत नाही. बाहेर घडणाऱ्या घटना त्या तुमच्या हातामध्ये नसतात. आपण फोरकास्ट करू शकतो. नाही, फोरकास्ट करायचं तर एवढंच मी सांगेन की आज याचा विचार जागतिक पातळीवरती होण्याची गरज आहे. अमेरिका असेल, चीन असेल, जपान असेल, भारत असेल, असे सगळे जे देश आहेत त्या सगळ्या देशांनी एक राजनैतिक दबाव त्या ठिकाणी निर्माण करायला पाहिजे. आणि एक आपल्याला सांगेन की सुएझच्या कालव्यांमधून हे सगळे जे ट्रान्सपोर्टेशन जे होत असतं ही गोष्ट मला मान्य, आणि त्याचा परिणाम नक्कीच होणार आहे. आणि ज्यावेळेला तो नक्की होईल त्यावेळेला आमच्या देशातली महागाई नक्की वाढणार, कळलं का नाही. परंतु तुम्ही जे म्हणालात की त्या ठिकाणी जर असं सत्तांतर घडून आलं तर आम्हाला त्यांच्याकडून चॅलेंज, आम्हाला चॅलेंज करायची कोणाची आज ताकद राहिलेली नाहीये. मी तुम्हाला सांगतो आम्ही सक्षम आहोत. जी परिस्थिती जी चॅलेंज निर्माण करेल, परिस्थिती जी निर्माण होईल त्याला तुम्ही सगळ्यांनी मिळून फेस करायला पाहिजे ना. मी एकच म्हणाले, म्हणून त्याच्यावरती राजनैतिक दबाव त्या घटनेवरती निर्माण होणं ही गरज आहे. आणि तो राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय. एकट्या भारताने त्याचा विचार करून चालणार नाही. आज सर्वश्रेष्ठ युनोची संघटना आहे. काय करते ती युनोची संघटना? त्या युनोने सुद्धा त्यांच्यावरती दबाव आणायला पाहिजे, त्याच्यावर त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करायला पाहिजे. आणि अफगाणिस्तानामध्ये जसे आतंकवाद्यांचं त्या ठिकाणी आधिक्य राहिलं तशा प्रकारचं आधिक्य त्या ठिकाणी राहणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे. आता नक्कीच त्या ठिकाणी सत्तांतर घडल्याच्या नंतर येणारे जे सरकार आहे, पहिल्या प्रथम ते सत्तांतर होणार की नाही ते आपल्याला माहिती नाही. आणि जर सत्तांतर झालं तर येणारी जी सत्ता जी आहे ती भारताच्या विरोधात असेल की बाजूने असेल हे पण अजून ठरायचं आहे. आणि मग ज्या वेळेला भारताच्या विरोधामध्ये असणारी एखादी संघटना त्या ठिकाणी आली किंवा सत्ता आली तर त्याचा मुकाबला करण्याची ताकद आणि क्षमता भारतामध्ये आहे. ज्या वेळेला 92 साली इराकमध्ये युद्ध झालं होतं त्यावेळेला मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. तेलाच्या किमती अशाच वाढायला लागल्या होत्या. एक ऑइल पूल रिझर्व्ह फंड या नावाचा एक पूल तयार केला होता 25,000 कोटी रुपयाचा. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किमती जर तेलाच्या वाढल्या तर त्या 25,000 कोटीमधून त्या भरल्या जायच्या, पण इथल्या किमती स्थिर ठेवल्या जायच्या. बाहेरच्या किमती जर कमी झाल्या आंतरराष्ट्रीय बाजारातल्या तर त्याच्यातले जो पैसा वाचायचा तो त्या फंडमध्ये पुन्हा जमा व्हायचा. युपीए सरकार ज्यावेळेला स्थापन झालं त्यावेळेला हा ऑइल पूल रिझर्व्ह फंड नाहीसा झाला. ते 25,000 कोटी रुपये दुसऱ्या योजनांमध्ये वळवले गेले. आज अशी बफर सिस्टीम, एक शॉक ॲब्सॉर्बर सिस्टीम क्रिएट करण्याची खरोखर वेळ आलेली आहे. ही करण्याची आता इच्छाशक्ती दाखवेल का? तुम्ही आता मगाशी म्हणालात की हे जे ऑइल पूल आहे ते निर्माण करणारे डॉक्टर मनमोहन सिंगच होते. त्यावेळेला ते अर्थमंत्री काढून टाकणारे पण तेच होते का ना, ते अर्थमंत्री होते ना. त्यावेळेला कदाचित त्याची आवश्यकता भासली नसेल. आज पण तशा प्रकारची जर आवश्यकता भासली तर ते आज पंतप्रधान आहेत. आज जगामधले एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून
राजेश शर्मा सुद्धा ते मान्य करतील आणि तशा प्रकारची जर आवश्यकता भासली तर तशा प्रकारचं नक्कीच पूल आता येणारं जे बजेट आहे या बजेटमध्ये ह्या सगळ्या घटना सगळ्या गोष्टी विचारामध्ये घेऊनच ते बजेट त्या ठिकाणी मांडलं जाईल आणि त्याच्यामध्ये मी म्हणेन की आमचा जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाने येणारी जी आव्हानं आहेत काँग्रेस समोरची आव्हानं नाही देशासमोरची आव्हानं आहेत त्या देशासमोरच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षाने सुद्धा सक्रियपणे त्याच्यामध्ये भाग घेणं किंवा साथ करणं सरकारला हे त्यांचं कर्तव्य आहे असं मी समजतो राष्ट्रीय कर्तव्य. येणारी समस्या ही देशासमोरची समस्या आहे पण ती समस्या सोडवण्याची जबाबदारी काँग्रेस सरकारची आहे. सगळ्यांची याचे आहे प्रश्न काँग्रेसला जर- विचारले नाही, जातात. नाही, नाही. सत्ता काँग्रेसच्या अहो, हातामध्ये असं म्हणून काय म्हणतात सत्ता सरकार जरी विचारले आमचं जातात. असलं तर याने जर काही चांगल्या सूचना केल्या तर नक्कीच त्या कार्यान्वित केल्या जातील परंतु कुठल्याही गोष्टीचं भांडवल राजकीय भांडवल करायचं असेल कळलं का नाही तर त्याला काही औषध नाहीये दरवेळेला नाही, नाही, विरोधी तुम्ही- पक्षाकडे बोट दाखवून काय उपयोग आहे. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये घोटाळा करा असं विरोधी पक्षांनी सांगितलेलं नव्हतं. या सगळ्या 2G स्पेक्ट्रम मध्ये करा असं विरोधी पक्षांनी सांगितलं अहो, नव्हतं. टकले साहेब पण एक यांनी गोष्ट तुम्ही सांगितलं तर आम्ही लक्षामध्ये करू. घ्या एक गोष्ट लक्षामध्ये घ्या घोटाळा म्हणून गेले 3 महिन्यापासून आपण बोंबा मारतायत हे घोटाळ्याची परंपरा ह्यांनी निर्माण केली किती घोटाळे मी तुमच्या समोर सांगू तहलकाचा घोटाळा आहे UTIचा घोटाळा आहे केतन मेहताचा घोटाळा हर्षद मेहताचा घोटाळा किती घोटाळे सांगू घोटाळ्याची तुम्ही चर्चा या ठिकाणी करू नका मी एवढंच सांगेन की ते समस्यांची चर्चा करतो आहे. टकले लक्षामध्ये घ्या ना की 3 महिन्याच्या आतमध्ये हे राजाला आतमध्ये जावं लागलं अरे आणखी 10 राज्याचे मागे कॉमनवेल्थ गेमच्या बाबतीमध्ये जो गुन्हेगार आहेत आणि काही लोक गेले आणि तुमचं इंडिकेशन ज्या माणसाकडे आहे तो खरोखरच जर त्याच्यामध्ये गुन्हेगार असेल तर तोही जाईल. माझा साधा प्रश्न आहे प्रश्न भारतीय जनता पक्षाला नाही ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय प्रश्नाच्या घटनेच्या बाबतीमध्ये चर्चा करता त्यावेळेला त्याच्यामध्ये ह्या घटना घोटाळे बिटाळे हे आणायचे नाहीत त्याच्यामध्ये. प्रश्न एवढाच आहे भारतीय जनता पक्षाला नैतिक अधिकार आहे का नाही प्रश्न नैतिक अधिकार भारतीय जनता पक्षाला आहे का नाही हा नाहीच आहे. तुम्हाला रोगे साहेब निर्माण होता रोगे साहेब तुम्हाला सत्तेवरती मतदान करून बसवणाऱ्या मतदाराला तरी तो नैतिक अधिकार द्या ना. कुठला प्रश्न विचारायचा कुठला हा नैतिक अधिकार काँग्रेसने दिला म्हणून या सगळ्या घटना माझा साधा प्रश्न आहे की त्याला हा नैतिक अधिकार निश्चितपणाने आहे तुम्हाला हे विचारायचा मतदाराला की आता देशासमोर समस्या उभी राहिलेली असताना यांनी सहकार्य केलं तर आम्ही सोडवू शकू असं म्हणता यात किती योग्य आहे. अरे पण आज घटना निर्माण होते आहे आज इजिप्तमध्ये जी घटना होते आहे ती आज होते गेले 2-4 दिवसामधले तुम्ही ती घटना सोडवण्यासाठी 1 दिवसामध्ये तुम्ही प्रश्न सोडवता का त्या घटनेवरती कळलं शासनाला सरकारला जरूर निर्णय करायचा आहे आणि केला जाईल पण तो यांनी सहकार्य केलं का असं तुम्ही म्हणताय. डेफिनेटली त्यांचं कर्तव्य आहे की ज्यावेळेला असे राष्ट्रीय प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला त्या विरोधी पक्षाची सुद्धा तितकीच महत्वाची भूमिका असते की सकारात्मक भूमिका घेण्याची त्यावेळेला सरकारला बदनाम करत बसायची हा धंदा नाही करायचा असतो. त्यावेळेला राष्ट्रीय जेव्हा चीनचं आक्रमण होतं बांगलादेशचं युद्ध होतं त्यावेळेला तुम्ही उभे राहता ना मग तशाच प्रकारची ही घटना आहे राष्ट्रीय घटना आहे त्या ठिकाणी इजिप्तमध्ये जे काय घडत आहे त्याचे परिणाम देशावरती होणार आहेत त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचं काम अजूनही अशा आणि मग तुम्ही काही वेळ देणार का नाही आज घटना घडते आणि लगेच संध्याकाळी त्याच्यावरती निर्णय होणार. आज सोल्युशन कोणी मागत नाहीये हे दाखवण्याची इच्छाशक्ती तरी आम्हाला दिसणार आहे की नाही एवढा फक्त याच्यातला प्रश्न आहे आणि याच्या बाजूनी कुठलीही पहल केलेली सांगायचं का त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन होणार आवाजात बोलल्यामुळे हा संपूर्ण समस्येवरती आम्ही काहीतरी सुरुवात केली आहे असं चित्र नाही निर्माण उभं राहू शकत. यावरती आपण आणखी 1 तासभर चर्चा करू शकतो पण वेळेची मर्यादा आहे. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. या आंतरराष्ट्रीय समस्येच्या सामोरं जाण्यासाठी म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष किती याच्यामध्ये सहकार्याच्या भूमिकेने विचार करू शकतात हे आपण आता बघितलंच आहे. याचंच मोठं चित्र हे संसदेमध्ये आपल्याला दिसणार आहे. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. पुन्हा आपण उद्या भेटू खबर विशेषमध्ये एका विशेष खबरसह. चारा प्रणाम.